नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेसमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी इन फॅशन टेक्नॉलॉजी या कोर्स बद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, हा कशाशी संबंधित आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, हा कोर्स करण्याचे फायदे काय, हा कोर्स कोणी निवडला पाहिजे, याचा अभ्यासक्रम काय, सर्व माहिती किंवा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, हा कोर्स एक प्रोफेशनल पदवी आहे. जसं याचं नाव आहे फॅशन, याच्यामध्ये आपल्याला नाव पाहायला भेटतं फॅशन. तर जे कपडे असतात त्याच्यावरचं डिझाईन असेल किंवा कापड व्यवसाय असेल किंवा जी फॅशन इंडस्ट्री असते, यामधील सर्व गोष्टींचं नॉलेज तुम्हाला या कोर्समध्ये दिलं जातं. या कोर्सचा कालावधी मुख्यतः 3 वर्षाचा आहे, जो की रेग्युलर बेसिसमध्ये अवेलेबल आहे. आणि हा एक रेग्युलर बेसिसमध्येच अवेलेबल असलेला सायन्स अंतर्गत येणारा डिग्री स्तरावरील कोर्स आहे. तर मित्रांनो, आता पाहूया की या कोर्सची एलिजिबिलिटी काय आहे. जर तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमची 12वी कंप्लीट असणं गरजेचं आहे. 12वीच का? कारण हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे. तुम्हाला मिनिमम 12वी मध्ये 50 ते 55% मार्क्स असले पाहिजेत. तुम्ही सायन्स मधून 12वी कंप्लीट केलेले असेल, आर्ट्स मधून केलेले असेल, कॉमर्स मधून केलेले असेल, कोणत्याही क्षेत्रामधून तुम्ही 12वी कंप्लीट केलेले असेल तरी तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन मिळतं. काही कॉलेज असतात मोजके जिथं सायन्सच्या बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिलं जातं, तर हे तुम्हाला पाहायचं आहे. SC, ST, OBC, EWS जर या प्रवर्गातून तुम्ही येत असाल तर तुम्हाला अतिरिक्त 5 ते 10% सूट दिली जाते ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स. त्याचबरोबर काही कॉलेजमध्ये एंट्रन्स एक्झाम असतात, जसं महाराष्ट्राची आपली CET एक्झाम असते, तर त्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन दिलं जाऊ शकतं. तसंच NIFT एक्झाम, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, ही एक्झाम पण तुम्ही दिलेली असेल तर याच्या बेसिसवर पण तुम्हाला ऍडमिशन दिलं जातं. काही कॉलेजेस त्यांची स्वतःची एंट्रन्स एक्झाम ठेवतात, तर ह्या एंट्रन्स एक्झाम बेस किंवा तुम्हाला डायरेक्टली तुमच्या मार्कच्या बेसिसवर इझिली ऍडमिशन मिळून जातं, पण ते 12वीच्या बेसिसवर. त्यामुळे तुमची 12वी कंप्लीट असणं जे आहे ते गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस पाहूया. तर मित्रांनो, याची ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. तुम्ही तुमच्या 12वीच्या मार्कच्या बेसिसवर डायरेक्टली कोणत्याही कॉलेजमध्ये याचं ऍडमिशन मिळू शकता. 12th पास आउट तुम्ही कोणत्याही स्ट्रीम मधून असाल आणि जर तुम्हाला मिनिमम 50 ते 55% पडलेले असतील तर याच बेसिसवर तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन घेता येते. काही कॉलेजेसमध्ये एंट्रन्स एक्झाम घेतली जाते, तर ते त्यांच्या कॉलेज स्तरावरची असते, त्याला एंट्रन्स बेस ऍडमिशन म्हणलं जातं. काही कॉलेजमध्ये मेरिट बेस असते, तुम्हाला CETचे मार्क्स असतील, 12वीचे मार्क्स असतील किंवा तुम्ही जर NIFT एक्झाम दिलेली असेल तर त्या बेसिसवर जे आहे तुम्हाला ऍडमिशन मिळून जातं. तुम्ही कॅप राऊंड थ्रू सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. दरवर्षी ज्यावेळेस तुमची 12वी कंप्लीट होते, जेव्हाही 12वीच्या एक्झाम्स होतात त्याच्या 2 ते 3 महिन्यानंतर म्हणजे दरवर्षीच्या मिडलमध्ये तुम्हाला याचे ऍडमिशन स्टार्ट होताना पाहता येतील. जेही कॉलेज असतील मी ते पुढे सांगेल. जेही कॉलेज मी सांगणार आहे त्या सर्व कॉलेजेसची नोटिफिकेशन निघतात. नोटिफिकेशन निघाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता, ॲज वेल ॲज तुम्ही मेरिट बेस किंवा एंट्रन्स एक्झाम बेस ऍडमिशन याच्यामध्ये घेऊ शकता. जर तुम्हाला फुल प्रोसेस पाहायची असेल, जर तुम्हाला इतर माहिती वाचायची असेल ऍडमिशन प्रोसेस बद्दल, तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही ती माहिती सुद्धा रीड करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला आता कॉलेजेस बद्दल मी माहिती सांगणार आहे. त्याच्यामुळे जेही कॉलेज आहे तिथे हा कोर्स ऑफर केला जातो हे लक्षात घ्या. तुम्हाला SNDT कॉलेज आहे मुंबईमध्ये, तिथे ऍडमिशन मिळू शकतं. JD कॉलेज आहे मुंबईमध्येच, ॲज वेल ॲज तुम्हाला डिझायनिंगचे कॉलेजेस आहेत पुणेमध्ये. तसेच तुम्हाला जर संदीप युनिव्हर्सिटी पाहिलं तर संदीप युनिव्हर्सिटीमध्ये जेही अफिलिएटेड कॉलेज आहे तिथे ऍडमिशन मिळून जातं. जेही महाराष्ट्रातली कॉलेजेसची लिस्ट आहे ती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. जिथे जिथे हा कोर्स ऑफर केला जातो तुम्ही आता स्क्रीनला पॉज करून ही माहिती रीड करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे तिथे कॉलेजेसची माहिती तुम्ही रीड करू शकता. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर हा कोर्स करायचा आहे इतर राज्यांमध्ये, तर तुम्हाला कोइंबतूर युनिव्हर्सिटी आहे, कोलकाता युनिव्हर्सिटी आहे, पंजाब युनिव्हर्सिटी आहे, LPU आहे, अशा मोठ्या युनिव्हर्सिटीच्या ठिकाणी सुद्धा जे अफिलिएटेड कॉलेज आहेत किंवा याच युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला फॅशनचा हा कोर्स जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो. पण लक्षात घ्या मित्रांनो, या कॉलेजेसमध्ये आणि आपल्या महाराष्ट्राच्या कॉलेजेसमध्ये फरक असतो, तो म्हणजे फीसचा. फी स्ट्रक्चर तुम्हाला लोअर पाहायला भेटतं. आता याच्यामध्ये आपण पद्धत पाहणार आहोत. सेमिस्टर पद्धत आहे, तर सेमिस्टर वाईज तुम्हाला फी पाहायला भेटते. काही विद्यार्थी सुरुवातीलाच फी पूर्ण पेड करू शकतात, काही विद्यार्थी जे आहेत, मोस्ट ऑफ विद्यार्थी सेमिस्टर वाईज फी पे करतात.
तर अशी सिस्टीम तुमच्यासाठी अवेलेबल असते. फी मध्येच फक्त तुम्हाला डिफरन्शिएट पाहायला भेटतो. आणि एक टिप मी तुम्हाला सांगू इच्छितो, जेही कॉलेज मी इथं दाखवलेले आहेत स्क्रीनवर तुम्ही पाहिले असतील किंवा माझ्या तोंडातून त्यांची नाव ऐकले असतील, तर तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये हे कॉलेजेस आहेत. तुमच्या घराजवळ असू शकतं किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये असू शकतं, तुमच्यापासून थोडंसं लांब असू शकतं. तर जे कॉलेज तुम्ही चूज करणार आहात ते वाईजली चूज करा. का गुगलवर त्यांचे रिव्ह्यूज पहा, जे कॉलेजेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी कंप्लीट केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधा. केवरा किंवा जेही समजा ऑनलाईन कम्युनिटी टॅब्स असतात, अशा ठिकाणी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून विचारू शकता की ऍक्च्युअली तिथे जे आहे ऍडमिशन घेणे चांगले आहे की नाही. कारण लेक्चर्स आणि ऍक्च्युअली प्रॅक्टिकलवर जास्त भर असलेला गरजेचा आहे. फॅशन टेक्नॉलॉजीचा कोर्समध्ये जास्त करून प्रॅक्टिकलवर जास्त भर दिलेला असतो किंवा भर असलाही पाहिजे, कारण तुम्हाला ऍक्च्युअली इंडस्ट्री रेडी व्हायचं आहे आफ्टर कम्प्लिटिंग दिस कोर्स. त्याच्यामुळे कॉलेजेसची माहिती तुम्ही चांगल्या प्रकारे जे आहे रीड करा. डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही ती माहिती सुद्धा रीड करू शकता. मित्रांनो, आता आपण या कोर्सच्या कालावधीबद्दल डिटेलमध्ये पाहूया. मित्रांनो, याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो. रेग्युलर बेसिसमध्ये अवेलेबल असलेला कोर्स आहे. सुरुवातीला तुम्हाला समजलं नसेल, पण रेग्युलर बेसिस काय, तर रेग्युलर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन हा कोर्स कंप्लीट करावा लागतो. 3 वर्षामध्ये तुम्हाला सेमिस्टर पद्धत पाहायला भेटते. एका वर्षामध्ये 2, असे 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. याच्यामध्ये प्रॅक्टिकल, वायवा, थेअरी तुमच्या मेन एक्झाम्स घेतल्या जातात. प्रत्येक सेमिस्टर तुम्हाला जे आहे कंप्लीट करून नेक्स्ट सेमिस्टरला जाता येतं. आता 3 वर्षामध्ये जर तुम्ही विषय काढू शकला नाही, तर जे युनिव्हर्सिटी असते ते मॅक्झिमम तुम्हाला 5 ते 6 वर्षाचे जे असतील कमाल मुदत देते. तुम्हाला त्या वर्षाच्या आतमध्ये डिग्री कंप्लीट करावी लागते. त्याच्यामुळे चूज करत असताना तुम्हाला जे विषय आहेत ते समजतात का ते पाहावे लागेल. आता ह्याच्यामध्ये कोणते विषय असतात, शिकवले जातात, प्रॅक्टिकल कसं, ते मी पुढे सांगणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला शेवटच्या वर्षामध्ये 1 ते 3 महिन्याची इंटर्नशिप पण करावी लागते, जी मॅन्डेटरी असते. या इंटर्नशिप जे असतात, तुम्हाला जे फॅशन डिझायनिंगचे जे सेक्टर्स असतात किंवा जे फॅशन हाऊस असतात किंवा एखादा फॅशन डिझायनर आहे त्याच्या हाताखाली तुम्हाला काम करायची संधी मिळते. त्यामधून तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता आणि हा एक्सपिरियन्स तुम्हाला पुढे नोकरीसाठी कामाला येतो. याच्यामध्ये वेगवेगळे विषय शिकवले जातात, जसं की फर्स्ट इयर मध्ये तुम्हाला मूलभूत ज्या गोष्टी असतात फॅशन टेक्नॉलॉजीच्या त्या शिकवल्या जातात. सेकंड इयर मध्ये तुम्हाला डिझायनिंग बद्दल माहिती दिली जाते आणि थर्ड इयर मध्ये प्रॅक्टिकल ॲज वेल ॲज तुम्हाला इंडस्ट्री रेडी ज्याही गोष्टी रिअल वर्ल्ड मध्ये असतात, कामाला येतात, त्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. मग त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल आणि तुम्हाला इंटर्नशिप पण जे असते ते इन्क्लूड असते. 3 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स कंप्लीट कराल तर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. हे जे डिग्रीचे सर्टिफिकेट असते ते तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा हायर एज्युकेशनसाठी म्हणजे पुढे अजून शिक्षण घेण्यासाठी किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी याचा वापर करू शकता. आता या पूर्ण प्रवासामध्ये कोणता सिलेबस असतो, तसेच हे प्रायव्हेट सेक्टर, गव्हर्नमेंट सेक्टर किंवा जॉब काय किंवा हायर एज्युकेशनच्या कोणत्या संधी आहेत हे आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. मित्रांनो, आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहूया. सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की ऍक्च्युली 3 वर्षामध्ये तुम्हाला कोणत्या विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट ऑफ डिझायनिंग, इंट्रोडक्शन टू फॅशन, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, टेक्सटाईल क्राफ्ट्स, बेसिक सिविंग, फॅशन मॉडेलिंग, ड्रॉइंग, प्रिंटिंग अँड डाइंग, टेक्सटाईल डिझाईन, फॅशन प्रेझेंटेशन, होम टेक्सटाईल्स, कॉम्प्युटर एडेड डिझाईन, लाईन डेव्हलपमेंट, फॅशन रिसर्च, ड्रॅपिंग, इंटर्नशिप्स, तसेच ॲप्रियल प्रोडक्शन अँड क्वालिटी कंट्रोल, अशा प्रकारच्या जे वेगवेगळे विषय आहेत त्याचा अभ्यास तुम्हाला 3 वर्षामध्ये करावा लागणार आहे. इथं मी जे सब्जेक्ट सांगितलेले आहेत ते खूप थोडे आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलेले आहेत. पूर्ण सब्जेक्ट जर तुम्हाला रीड करायचे असतील तर आता स्क्रीनला पॉज करून तुम्ही रीड करू शकता किंवा मुख्य विषयाची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही ते विषय रीड करू शकता. ज्यावेळेस आपण या सब्जेक्टवर फोकस करतो आपल्याला काय पाहायला मिळतं. आता सब्जेक्टचे नाव तर आपल्या समोर आहेत, पण हे ऍक्च्युली काय आहे तर बघा, फॅशन इंडस्ट्रीची रिगार्डिंग ज्याही गोष्टींची गरज असते, ज्याही कौशल्य तुम्हाला शिकायची आहेत, त्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला इथे शिकवली जाते. जसं की सिविंग, याच्यामध्ये विणकाम सुद्धा आहे. कपड्याची डिझाईन, त्याला डाईंग करणे, त्याला कलर करणे, वेगवेगळ्या डिझाईन बनवणे, तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे कॉम्प्युटरचा नॉलेज तुम्हाला दिलं जातं, कॉम्प्युटरचा वापर करून डिझाईन बनवणे, त्याचे प्रिंट्स बनवणे, कापडाची निर्मिती कशी असते, त्याच्यासाठी कोणत्या धाग्याचा किंवा क्वालिटी कशी असली पाहिजे, त्याच्यासाठी कोणत्या धाग्याचा वापर केला जातो, त्याची क्वालिटी कशी मेंटेन ठेवायची, म्हणून तुम्ही नंतर क्वालिटी कंट्रोल ऑफिसर सुद्धा बनू शकता. तर हे जे विषय आहेत याच रिगार्डिंग आहेत. फर्स्ट इयर मध्ये तुमचा बेस पक्का केला जातो. सेकंड इयर मध्ये तुम्हाला स्विंग, डाईंग किंवा कपड्याचं जे निर्मिती असते, प्रोडक्शन असते, याबद्दल शिकवलं जातं. थर्ड इयर मध्ये इंटर्नशिप्स वगैरे तुम्हाला पाहायला भेटतात. 1 ते 3 महिन्याची इंटर्नशिप
असते. तर अशा प्रकारे हा कोर्स जो आहे तो डिझाईन केला गेलेला आहे पूर्ण 3 वर्षामध्ये. मित्रांनो, अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनची फर्स्ट लिंक आहे ती चेकआउट करायला जे आहे विसरू नका. बाकी तुमचे जे प्रश्न आहेत ते मला जर सब्जेक्ट रिगार्डिंग असतील तर कॉमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढील संधी काय पाहायला मिळतात. हे ऍक्च्युली इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स कंप्लीट कराल, आपण जेव्हाही कोणताही कोर्स कंप्लीट करतो, आपला तो नोकरीसाठी करतो, पुढे हायर पॅकेज मिळावे यासाठी करतो, म्हणजे मेनली पैशाचा प्रश्न असतो. तर हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्ही काय काय करू शकता हे आपण पाहूया. सर्वप्रथम हायर एज्युकेशन. बघा, हा बीएससी अंतर्गत येणारा कोर्स आहे. पुढे तुम्ही एमएससी करू शकता, एमबीए करू शकता. जर तुमच्याकडे प्रॉपर रिसोर्सेस आहेत, पॅरेंटची परमिशन आहे, तुम्हाला अजूनही खूप पुढे शिकायचं आहे, तर पुढे तुम्ही पीएचडी किंवा मास्टर सुद्धा करू शकता, किंवा तुम्ही दुसऱ्या कोर्सवर सुद्धा शिफ्ट होऊ शकता. वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस असतात तेही करू शकता. त्यासाठी आपली प्लेलिस्ट चेक करा. तर असे जे कोर्सेस आहेत ते करून तुम्ही हायर एज्युकेशन अचीव्ह करू शकता, हायर स्किल्स, हायर पॅकेज, मोठ्या जॉब पोझिशन्स तुम्ही अचीव्ह करू शकता. पण हे सर्व तुमच्या डिसिजनवर डिपेंड आहे. फ्युचरमध्ये तुम्ही तेवढे कॅपेबल व्हाल की तुम्ही हे डिसिजन घेऊ शकता, कारण ह्याच्यासाठी फायनान्शियल बॅकग्राऊंड, बॅकिंग, तुमच्या पॅरेंटची परमिशन आणि तुमची स्वतःची विल पॉवर पाहावी लागेल. सेकंड ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन. तर बघा, गव्हर्नमेंटचे सेक्टर्स आहेत, जसं बँकिंग सेक्टर, तुम्ही तिथं टेक्सटाईल ऑफिसर बनू शकता, किंवा जे मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल्स आहेत इथे तुम्हाला जॉब लागू शकतो, किंवा जेही समजा फॅशन बोर्ड्स आहेत या ठिकाणी तुम्हाला जॉब लागू शकतो. गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या सेक्टर्स आहेत जिथे तुम्ही जर हा पर्टिक्युलर कोर्स कंप्लीट केला तर तुमच्यासाठी जॉब वॅकन्सीज असतात. पण लक्षात ठेवा, त्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करावं लागतं. प्रिपरेशन करून तुम्हाला एक्झाम्स द्यावे लागतात. हा जर चांगला कोर्स तुम्ही कंप्लीट केला तर या कोर्स रिगार्डिंग तुम्हाला प्रश्न विचारले जातील. इंटरव्ह्यू पर्यंत गेला तर इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारले जातील. त्याच्यामुळे तुमचा बेस चांगला असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी आधीही सांगितलेलं आहे, कॉलेज आणि हा कोर्स चूज करताना वाईजली चूज करा. त्याचबरोबर तुम्हाला हे क्षेत्र आवडत नसेल गव्हर्नमेंटमध्ये, तरीही तुम्ही एमपीएससी, यूपीएससी, एसएससी बोर्ड किंवा रेल्वे बोर्ड एक्झाम्स किंवा बँकिंग क्षेत्रातील वेगवेगळ्या जॉब्ससाठी प्रिपरेशन करू शकता. पण लक्षात ठेवा, त्याचा सिलेबस हा कम्प्लिटली डिफरंट असतो, याचा सिलेबस हा कम्प्लिटली डिफरंट आहे. ते आपण पुढे पाहणार आहोत. त्याचबरोबर याच्यामध्ये जर आपण तिसरं जे आहे प्रायव्हेट सेक्टर, याच्याबद्दल संधी पाहिलं तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जॉब्स पाहायला भेटतात. आता त्या जॉब्स कोणकोणत्या, तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्ही फॅशन डिझायनर, प्रोजेक्ट मॅनेजर, लेक्चरर, फॅशन डिझायनर, फॅकल्टी ट्रेनर, लॉजिस्टिक एक्झिक्युटिव्ह, ई कॉमर्स मॅनेजर, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जॉब्स मिळू शकतात. या प्रायव्हेट सेक्टरमधील जॉब्स आहेत. यांची जर ऍव्हरेज सॅलरी जर पाहिली तर ती 5 to 6 लाख पर ॲनम असते. 5 ते 6 लाख रुपये तुम्ही वार्षिक कमवू शकता. 5 ते 6 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स असेल तर हेच पॅकेज 8 ते 10 लाखापर्यंत जातं, आणि 10 वर्षाच्या वरी एक्सपिरियन्स गेला तर हेच पॅकेज 10 ते 15 लाख किंवा त्यापेक्षाही हायर तुम्हाला पाहायला भेटू शकतं. आता हे तुमच्या करिअर कुठे तुम्ही चूज करता यावर डिपेंड आहे. ॲज वेल एज तुम्हाला स्वतःचा बिझनेस ओपन करायचा असेल तर तुम्ही बुटीक किंवा स्वतः एक फ्रीलान्स डिझायनर म्हणून किंवा फॅशन डिझायनर म्हणून सुद्धा काम करू शकता. पण हे सर्व काही तेव्हाच पॉसिबल आहे ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स सिरियसली कराल, चांगल्या कॉलेजमधून कराल आणि मनापासून कराल. त्यावेळेस तुम्ही ज्याही मी संधी सांगितलेल्या आहेत त्यांचा चांगल्या प्रकारे युटिलाइज करू शकता किंवा त्याचा वापर करू शकता. बाकी अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकला चेकआउट करायला विसरू नका. फर्स्ट लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये, तिथं अधिक माहिती प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा किंवा कोणी निवडू नये. बघा, या कोर्स बद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. या कोर्सला जर आपण बारकाईनं पाहिलं तर हा या फॅशन बद्दल आहे आणि फॅशनला कोणत्याही सीमा नाहीये. जर तुम्हाला ग्लोबल लेवलला रीच करायचं असेल, जर तुम्हाला फॅशन इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव करायचं असेल, कपड्यांचा ट्रेंड फॉलो करायला तुम्हाला आवडतो, त्याची डिझाईन आवडते, किंवा जेही मी जॉब सांगितलेले आहेत त्या तुम्हाला आवडतात, जेही विषय मी सांगितलेले आहेत ते सोपे जातात, तर डेफिनेटली हा कोर्स चूज करा. कोणी हा कोर्स चूज करू नये. तर बघा, हा कोर्स मेनली जास्त करून मुली चूज करतात. मुलांनीही हा कोर्स चूज करायला पाहिजे, कारण फॅशन इंडस्ट्री फक्त स्त्रियांशी किंवा मुलींशी रिगार्डिंग नाहीये की त्यांनीच हा कोर्स केला पाहिजे. तर मुलंही चूज करू शकतात, पण कोणी निवडायचं नाहीये. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना फॅशनचं सेन्स नाहीये, ज्यांना कपड्याचा ट्रेंड आवडत नाहीये, किंवा डिझाईन बद्दल माहित नाहीये, किंवा जे मी विषय सांगितलेले ते आता अवघड जातात किंवा माहित नाहीये, ऍक्च्युली इंटरेस्ट नसेल तर या कोर्समध्ये येऊ नका. जर टेक्सटाईल मध्ये इंटरेस्ट असेल तर टेक्सटाईल टेक्नॉलॉजी किंवा टेक्सटाईल डिझायनिंगचे वेगवेगळे कोर्सेस आहेत ते तुम्ही करू शकता. कोणत्या विद्यार्थ्यांनी बघा हा कोर्स चूज करायचा सांगितलेला आहे, पण माझं एक सजेशन राहील की तुम्ही साइड बाय साइड सर्टिफिकेशन कोर्सेस पण करा, जे तुमच्या रिझ्युमेला पुढे ज्यावेळेस तुम्ही जॉबसाठी जाल तर ते ऍडिशनल ज्या असतील गोष्टी ऍड करतील. कारण डिग्री कंप्लीट केल्यानंतर इट्स अ पीस ऑफ पेपर हे ठरवतं की तुमच्याकडे जे आहे कोणतं पर्टिक्युलर स्किल आहे, पण ऍक्च्युली
तुम्हाला ते सांगावं लागले तर तुम्हाला ते सांगता आले पाहिजे. परफॉर्म करून दाखवण्यासाठी आले म्हणजे विचारलं गेलं तर परफॉर्म करता आलं पाहिजे. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे हा कोर्स करा, मनापासून करा, आवड असेल तरच करा. मित्रांनो, जर याबद्दल अजून काय तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. कॉलेजेस कसे चांगले चूज करावे किंवा कसे रिव्ह्यू पाहावे हे समजत नसेल किंवा त्याच्या फी बद्दल जाणून घ्यायचं असेल किंवा इतर माहिती जी आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली नाहीये किंवा करू शकत नाही तर ती डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये दिली आहे, रीड करा विसरू नका. तरीही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. मार्गदर्शन पाहिजे असेल या कोर्स रिगार्डिंग किंवा इतर कोर्स रिगार्डिंग, समजत नाहीये की काय करू, 12वी झालेली आहे, 10वी झालेली आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, माहित नाहीये की पुढे काय करावे, तर डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची पण लिंक आहे, तिथे क्लिक करून आमच्याशी डायरेक्टली जे आहे DM करा, मेसेज करा, आम्ही तिथे तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. बाकी आपली प्लेलिस्ट चेकआउट करा विसरू नका आणि आपली डिस्क्रिप्शनची लिंक तर बिलकुल चेकआउट करा विसरू नका किंवा तुम्ही सर्च करू शकता studyflowcourses.in. तर मित्रांनो, मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.